मातीच्या मनावर मातीच्या कणावर राज्य केले असे छत्रपती शिवराय स्वराज्य माता जिजाऊ आणि ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्री उद्धारासाठी अख्खं जीवन वेचलं, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले, तसेच ज्यांनी लिहिलेल्या घटनेवर भारत देश चालतो असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि जे त्यांच्या कीर्तनातून कायम संदेश द्यायचे की एक करिका पण पोरांना शिकवा असे राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या चरणी प्रथमतः मी वंदन करते। तसेच व्यासपीठावर उपस्थित पारनेर तालुक्याच्या तहसीलदार मॅडम माननीय गायत्रीताई सेंदाने, तसेच या आनंद आश्रमाचे संस्थापक आनंद आश्रमाचे संस्थापक राघवानंद महाराज, तसेच महादेव महाराज काळे आणि आज त्यांनी जो आश्रम स्थापन केला आहे त्याचा वारसा पुढे चालवणारे राघवानंद महाराज सांबळे, तसेच इथले पत्रकार तलाठी व इथल्या माता भगिनी व पुरुष वर्गांना मी धन्यवाद देऊ इच्छिते। तसेच सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते आणि तुमचे सर्वांचे मी शब्द सुमनाने प्रथमतः स्वागत करते। माझं नाव सोनाली विक्रम मिसाळ, हे माझं माहेरचं नाव आहे आणि माझं सासरचं नाव सोनाली शिवाजी सानप। माझं माहेर महागाळा तालुका अंबड जिल्हा जालना येत आहे। तसेच माझे आई वडील तसे प्रॉपर बीडचेच आहेत, परंतु बीड जिल्हा हा म्हणजे भौगोलिक दृष्ट्याही मागास तसेच विचाराच्या दृष्टीनेही मागास असल्यामुळे त्यांनी मी 2 वर्षाची होते तेव्हा महागाळ्याला स्थलांतर केलं आणि म्हणजे बीड मध्ये असतानाही ते ऊस तोडकाम करायचे आणि आजही ऊस तोडतात। माझे वडील आजही ऊस तोडतात। काल ते ऊसाची गाडी आणून आज माझ्यासोबत माझ्या कार्यक्रमाला उपस्थित होते। म्हणजे आम्ही 5 बहिणी, सगळ्यात मोठी मीच आहे। आमच्या इकडे शिक्षणाला काही मात्र किंमत नाहीये। मुलगी म्हणजे फक्त संसार चूल मूल याच्यातच राहायचं आणि त्याच्यात आमच्या बीड मध्ये चूल मूल प्लस ऊस असं म्हणते मी की त्यामुळे तीनच त्रिकोणामध्ये तिला स्वतःला ठेवून घ्यायचं असं आमचं आयुष्य होतं। मी 5 बहिणींमधली सगळ्यात मोठी बहीण होते। माझे आई वडील ऊस तोडकाम करतात, त्यामुळं शिक्षणाचं ते दोघे अशिक्षित आहेत, त्यांना सही येत नाही दोघांना पण। मी लहानपणीपासून थोडीशी अशी जिद्दी होती, मला शिकायचंय पण नाही का असंच आरामी विचार आणि तिचं वातावरण ह्याच्यामुळं लग्नाला खूप जास्त प्रेफरन्स असतो, शिक्षणाला काहीच प्रेफरन्स नाही, काही किंमत पण नाही। त्यामुळं मी 5वीत असताना मला पहिल्यांदा पाहुणे बघायला आले। ज्यावेळेस मला पाहुणे लग्न हे सुद्धा काही कळत नव्हतं। 5वीचं वय म्हणजे मी फक्त 10 वर्षाची होते, 10 ते 11 वर्षाची। तो जो मुलगा होता तो मला इतकी लहान बघून नाही म्हटलं आणि माझं लग्न कॅन्सल झालं। कदाचित तिथपासून मी वाचत आले आणि आज इतक्या मोठ्या स्टेजवर येऊन एवढा मोठा सत्कार समारंभ गौरव पुरस्कार भेटतोय, मला माझ्यावर विश्वास नाही बसत की अशी होती सोनाली, आज कुठे गेली आहे सोनाली। त्यानंतर म्हणजे माझे आई वडील सकाळी ऊस तोडायला जायचे, त्या सगळ्या बहिणींचं सांभाळायचं आवरायचं त्यांना, म्हणजे आई ज्या भूमिकेत असते त्या भूमिकेत मी लग्नाच्या आधीपासून होते आणि लग्न झाल्यावरही आई हे सगळं म्हणजे मला त्या भूमिकेमध्ये खूप चांगलं जगावं लागलं आणि आजही मला एखाद्या स्त्रीचं एखाद्या सुनाचं दुःख जे काही असतं ते खूप चांगलं कळतं, कारण मी स्वतः ते जगत आले आणि आजही म्हणजे मी त्यांना स्वतःला माझ्या बघते तर त्या मला माझ्यात बघतात की नाही आपल्यामध्ये पण काहीतरी आहे। त्यांना वाटतं की ही होऊ शकते, हिने स्वतःला काहीतरी घडवलंय, आपणही घडू शकतात। माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। एखाद्या मुलीने माझ्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या बंधनातून बाहेर पडल्या आणि स्वतःला काहीतरी सिद्ध केलं किंवा स्वतःचं काही नाव केलं ना, मला खूप बाहेर म्हणजे छान वाटेल। ही माझ्यासाठी निमान पोच पावती माझ्या कामाची। माझं त्यानंतर 10वीला गेल्यावर माझं लग्न ठरलं परत एकदा, ह्याच्याशी माझ्या वडिलांचे मावस भावाचे मुलगाच आहेत माझे मिस्टर, म्हणजे माझे वडील आणि माझे सासरे सख्खे मावस भाऊ होते, तर त्यांच्यासोबत माझं लग्न ठरलं। मी रोज म्हणायचे की मला लग्न नाही करायचं, पण आमची जॉईंट फॅमिली म्हणजे माझे 2 चुलते माझे वडील अशी मोठी फॅमिली होती आणि आम्ही सख्या बहिणी चुलत बहिणी मिळून अशा 9 जणी बहिणी होतो। आम्ही 5 आणि माझ्या चुलत्यांच्या 4, तर सगळ्यात मोठी मी होते, पूर्ण कुळात मीच मोठी आहे। आणि मग लग्नाचं खूप असं हे असतं, तर त्यांनी लग्न ठरवलं आणि सगळ्यांचं कसं नाही तर गावाकडे लग्न नाही करायचं म्हणजे खूप वेगळं आहे, लगे एकदम
खूप त्रास देतात ते की तू करावंच लागेल, तुला तू आमच्या पुढे नाही जाऊ शकत आणि नाही जाता येत, की आपल्याला भले वाटतं की आज हे काय चाललंय यांचं चुकीचं आहे हे ते, पण नाही करता येत कारण की समाजाला आपण नाही बदलू शकत, समाजाची मानसिकताही नाही बदलू शकत, पण फक्त आपण स्वतःला बदलू शकतो, हे मात्र खरं आहे. 10वी झाली, माझं लग्न झालं. 10वी पर्यंत शिक्षण पण माझं खूप खडतर होतं, म्हणजे 4थी पर्यंत शिक्षण माझं आमच्या तिथली जिल्हा परिषदेची शाळा, 2री पर्यंत मी शाळेत नव्हती जात, मला शाळेची एवढी आवड नव्हती, पण आमच्या सरांनी 2रीला एक दिवस मी खूप उशिरा शाळेत गेले, 3-3:30 वाजता. त्यावेळेस आमचे सर म्हटले की मॅडम आलात का मला सोडवायला. मला इतका लागला तो शब्द की असं बोलले सर, म्हणजे मी त्यानंतर मी कधी शाळा नाही बुडले आणि मी ठरवले की आपण मॅडमच व्हायचं आता. म्हणजे त्यानंतर माझं 4थी पर्यंत तिथं शिक्षण झालं. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण आमच्या तिथून छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर, तिथून 3 किलोमीटरची शाळा आहे. 3 किलोमीटर रोज पायी चलत जाणं, पायी चलत येणं, असं 6 वर्षाचं शिक्षण माझं तिथं झालं. 10वीत मला खूप चांगले मार्क, म्हणजे 10वी चालू झाली होती तेव्हाच माझं जमलं होतं. मी शाळेत जायचे यायचे, अभ्यास वगैरे करत नसायचे, कारण मला माहिती होतं मी किती अभ्यास केला, किती मार्क पडले तरी मला एका हातात पैताच घ्यावा लागणार आहे आता. त्यामुळं मी शिक्षणात एवढे हे काही नव्हते, पण म्हटलं जाऊ द्या, लग्न तर जमलंय, 10वी झालं, ऊस तोडायचंय, सगळं आपलं भविष्य आपल्याला दिसतंय, पण आपण असं काहीतरी स्वतःच्या नावावर रेकॉर्ड करू की नाही लोकांना काय वाटलं, ऍटलीस्ट स्वतःला तरी वाटलं पाहिजे की तू त्यावेळेस खूप मोठं काहीतरी कमवलं होतंस तुझ्या आयुष्यात, आणि जेव्हा कधी त्रास होईल, टेन्शन येईल, त्यावेळेस आपण तेवढेच ते मार्क बघायचे. म्हणून मी परत अभ्यासाला सुरुवात केली आणि 10वीला मला 85 मार्क पडले, म्हणजे माझ्या स्वतःसाठी अनएक्सपेक्टेड होते. लग्न झाल्यावर मग सगळे म्हणायला लागले की तू शिक अजून पुढं, असं, पण त्यांना माहित नव्हतं माझं लग्न झालेलं, बऱ्यापैकी शिक्षकांना माहित नव्हतं माझं लग्न झालेलं. सगळ्यांचं चालू झालं हे कर तू, ते कर तू, इकडे जातो तिकडे जाऊ, पण मला नाही. आणि माझं थोडंच पहिल्यापासूनच होतं की मला करायचंय, तर मी पब्लिक सर्व्हिस मध्ये जायचंय, पण मला हे माहित होते की पब्लिक सर्व्हिस मध्ये जाणं माझं स्वप्न हे स्वप्नच राहणार होतं, जे कधीच पूर्ण होऊ शकत नव्हतं. कारण की आमच्या इथलचं वातावरण असं होतं की तिथं आज पहिली ग्रॅज्युएट मीच आहे आमच्या गावात आणि पहिली अधिकारी सुद्धा मीच आहे. त्यामुळं ते शिक्षण, ते माझं स्वप्न तसंच राहण्यासारखं होतं. परंतु लग्न झाल्याच्या नंतर काय म्हणतात ना की जिद्दी माणसाला देव सगळ्या गोष्टी साथ देतात, नियती साथ देते, तशी मी खूप जिद्दी होते. आणि आमच्या घरी कसं होतं, माझ्याकडे 2च ऑप्शन होते, एक तर ऊस तोड, नाही तर स्वतःला शिस्त करून स्वतःचं जीवन घडव आणि इतरांसाठी तुला जर काही करता आलं तर इतरांची गोष्ट नंतर होती, पण स्वतःचाच आधी प्रश्न होता. मग मी यांना म्हटलं की मला शिकायचंय, मला PSI व्हायचंय. मी तुम्हाला आधीही म्हणायचे माझ्या नादी नका लागू, मला लग्न करायचं नाहीये, मला शिकायचंय. ते म्हणले मी तुला शिकवतो, पण इतकं सोपं आहे का ते शिकणं, जे एखाद्या बायकोला शिकवणं ही खूप, म्हणजे काय असतं ना ते मी स्वतः अनुभवलंय. जर एखादा नवरा एखाद्या बायकोसाठी काही करत असेल ना, तर त्याला आपल्या समाजामध्ये बैलापेक्षा जास्त किंमत देत नाहीत लोक, इतके मागास विचारांनी राहिलेले. म्हणजे लांबच्या नाही सांगत मी, पण घरच्यांनी आणि आजूबाजूंनी एवढा त्रास दिलाय की अक्षरशः वाटायचं काय चालू आहे आपल्या आयुष्यात, पण कळत. आणि ते सोडण्यासारखी नव्हते, मी सोडून देणार नव्हते. त्यांनी जो माझ्यासाठी निर्णय घेतला होता ना सगळ्यांच्या विरोधात जाऊन की म्हणते मला शिकायचंय तर मी शिकवतो, त्यामुळे मी कधी तोंडावर नव्हते पडून देणार, कारण की मी स्वतःला सिद्ध करायचं होतं. आणि माझ्या नवऱ्याने जे माझ्यासाठी केले त्यांनी अशी ताट कॉलरवर करून सांगितलं पाहिजे की मी जो निर्णय घेतला होता ना तो योग्य होता. ती माझ्यासाठी कायम प्रेरणा असायची, मी अशा आतून पेटलेली होते. त्यामुळे मला अशी कुठल्या बाहेरची मोटिवेशनची किंवा याच्या त्याच्या संघर्षाची मला कधीच गरज नाही पडली. आणि त्यानंतर 10वी झाल्याच्या नंतर घरच्यांचं चालू झालं, आता संसार करा, बस झालं तुमचे शिक्षण हे ते. आणि यांना काही चांगला जॉब वगैरे नव्हता, काहीच नव्हतं, म्हणजे ऊस तोडायचं हे फिक्स होतं. त्यामुळं शिक्षण ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आणि खूप स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट होती. तर सासूबाईंनी नाही म्हटल्या की नाही शिकायचं, काही गरज नाही शिकायची, तुझं संसार बघ आणि शिक्षण PSI कुठं काही आपल्या स्वप्नातल्या गोष्टी नाही आहेत नका तुम्ही नादी लागू त्याच्यात. पण हे म्हटले नाही, हिची जिद्द आहे ना, मी हारू तरी चालन, पण तिची जिद्द मला पूर्ण करायची आहे. तर म्हणजे ते म्हणतात ना की लग्न होतं आणि नवरा शपथ वगैरे घेतो की माझ्या बायकोचे सगळे स्वप्न पूर्ण करेल, मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. त्या स्वप्नांना, त्या इच्छांना, त्या शब्दांना उतरलेला माझा नवरा असं मला वाटतं. घरामध्ये खूप असं काढावून भांडण झालं दोघांचं की मी म्हणायची मला शिकायचं, ते म्हणायचे नाही तुला उसच तोडावं लागेल. मध्ये यांचं मध्ये स्टँडर्ड
पण मग म्हणतात ना की योग्य निर्णय घ्यायची बुद्धी जो भगवंत असतो तोच देतो बरोबर. आणि आम्ही आमच्याकडे ऑप्शनच नव्हतं. आम्ही ऑगस्ट 2012ला घर सोडायचा निर्णय घेतला. रात्री आम्ही घर सोडून आलो दोघं पण. काहीच नाही सोबत, फक्त एक डॉक्युमेंटची फाईल होती आणि एक मोटरसायकल आणि 1000 रुपये खेळत होते. दुसरं काहीच नव्हतं. त्यांना जॉबही नव्हता, काहीच नव्हतं. आणि मला इतकं काही समजत नव्हतं. एकदम साधी होते मी. जास्त वातावरण शहरातलं किंवा माणसात वावरायचं हे काहीच कळत नव्हतं. 16-17 वर्षात काहीच समजत नाही तशी होते मी. एकदम घर सोडून यायच्या आधी मला वाटायचं सगळं चांगलं होईल. पण ज्यावेळेस आम्ही घर सोडून आलो आणि मला त्यावेळेस इतकं रडलो आम्ही दोघं पण की काय केलंय. इतकं सोपं होतं का जितकं आपण बघायचो. इकडे आल्याच्या नंतर म्हणजे एवढं कठीण काळ होता तो माझ्यासाठी. माझी 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचा काळ की जो मी शब्दातही नाही सांगू शकत. त्याच्यात 1-2-4 घटना सांगणार मी, कारण की सांगत बसले तर दिवसही पुरणार नाही तो. त्यानंतर म्हणजे खरा संघर्ष माझा तिथून पुढे चालू झाला की म्हणजे लिटरली संसारिक संघर्ष वेगळा, शिक्षणाचा संघर्ष वेगळा आणि समाजाचं जे प्रेशर, टोमणे टाणे ते असतात ना ते वेगळेच असायचे. म्हणजे माझं एकदम सगळीकडून करपून गेल्यासारखं झालं की लग्नात भांडे वगैरे खूप सगळं व्यवस्थित दिलं होतं. आम्ही काहीच आणलेलं नव्हतं. तिथपासून मला सगळ्या गोष्टींना स्ट्रगल करावा लागला. म्हणजे लिटरली आम्ही फक्त 2 ग्लास आणि 2 ताटं याच्यातच आम्ही 6-7 वर्ष जगलो. आजही माझ्या घरात तुम्हाला भांडे वगैरे खूप कमी दिसतील, पण माझे पुस्तकं 3-4 गोण्या 5-6 गोण्या आरामात भरतात एवढे पुस्तक आहेत. म्हणजे मी फक्त पुस्तकांवर प्रेम केलं, पुस्तकांना जपले, पुस्तकांची फुलं केली म्हणून आज मला एवढं मोठं पुरस्कार, एवढं मोठं स्टेज उपलब्ध झाले. म्हणजे मला 11वी 12वीला मी जिथं जायचं तिथून मला अपडाऊन करावं लागायचं. 20-25 किलोमीटर मी बसने रोज जायचं, रोज यायचं. हिवाळ्याच्या दिवसात अंधार असायचा, 6ला बस पकडावं लागायची, 7ला लेक्चर असायचं. त्या बसच्या मार्गात म्हणजे माझं कायम एक लेक्चर पुढे राहायचं. एक विषय असाच निघून गेला बसच्या ह्याच्यामध्ये, कारण की आम्ही औरंगाबादला राहणं इतकी ऐकत नव्हती आमची. मग 11वी 12वी खूप चांगली झाली. 12वीला पण मला खूप चांगले मार्क आले. 12वीला पण सगळे सर म्हणायचे तू डॉक्टर, मेडिकल इंजिनिअरिंग असं काहीतरी चांगले विचारता. पण मी म्हटलं नाही सर, एक तर पहिली गोष्ट माझी तेवढी ऐकत नाही आणि पैसे पण नाही, आणि दुसरी गोष्ट नाही का मला ती आवडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलाबाळांना लेकी सुना जे करिअर करायचंय, जे आवडतंय ना ते त्यांना करू द्या, ना की तुम्हाला जे आवडते ते त्यांच्यावर थोपवा. मग माझा जो निर्णय होता, मी BSc ला ऍडमिशन घेतलं. 11वी 12वी खूप हालाकीचे दिवस होते माझे. मी असे 2-3 शब्दात किंवा 2-3 मिनिटात नाही मांडू शकत ते. त्यानंतर BSc ला ऍडमिशन घेतलं. ज्यावेळेस माझी BSc पण अशी झाली, ज्यावेळेस मी यांना म्हटलं की नाही का मी BS करते, कशाला BSc करू. तर ते म्हणजे तुला जे करायचं ते ना ते कर, कारण की मला 10वी पर्यंत माझं मराठीत शिक्षण झालेलं होतं. 11वी 12वीला मला सायन्स इंग्लिश मध्ये काहीच कळत नव्हतं. पण मग नंतर म्हटलं 11वी 12वी काढली, आता BSc करू, ऍटलिस्ट डिग्री तरी सायन्स मधली होईल, म्हणून BSc झालं माझं असं कसं तरी. त्यानंतर मी 3rd इयरला असताना MSc म्हणजे माझं ऑलरेडी ठरलेलं होतं की मला PSI व्हायचंय, म्हणून मी 3rd इयरला असताना अभ्यास चालू केला 2018ला. ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याच वेळेस मला माझा बाळ राहिलं आणि माझं कॉलेज क्लास रिडिंग सगळं बंद झालं. मला घर सोडून कुठेही जाता येत नव्हतं. जे काय करायचं ते घरात बसून 4 भिंतीच्या आतच करायचं, कारण की माझ्याकडे ऑप्शनच नव्हते. पण माझी जिद्द काय मला शांत बसून देत नव्हती की नाही तू अशीच आली ना अशीच गेली नाही झाली पाहिजे. ऍटलिस्ट तुझ्या घरच्यांनी तुला तरी लक्षात ठेवलं पाहिजे, नाही की समाजाने ओळखलं तरी घरच्यांच्या तरी तुझ्या लक्षात राहिली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्त्रियांमध्ये एवढं टॅलेंट आहे ना की ऍट अ टाइम त्या 4 कामं खूप व्यवस्थितपणे, म्हणजे निसर्गाने त्यांना स्किल दिलेलं आहे की मॅनेजमेंट एवढं परफेक्ट असतं ना स्त्रीचं की जे मॅनेजमेंट कुणालाच काम चांगलं जमू शकत नाही. आजही मी स्वतः स्वयंपाक करता करता माझे 4 तासाचे रोज लेक्चर ऐकून होतात, संध्याकाळी 2 तासाचे, सकाळी 4 तासाचे. अर्धा अभ्यास मी मोबाईलवर करते. माझ्या मोबाईलमध्ये आज व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसं काहीच नाहीये. फक्त एक अभ्यास मी मोबाईलला एक शस्त्र म्हणून वापरलंय. म्हणजे असं म्हणतात की मोबाईलने सगळी पिढी बरबाद झाली आहे, मोबाईलमुळे हे वायाला गेले, ते वायाला गेले नाहीये, कारण की त्यांना समजतच नाहीये डिजिटल युगामध्ये कसं त्याचा यूज करायचा. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने त्या शस्त्राचा वापर करतात. टेक्नॉलॉजीचा उगम राजीव गांधींनी फक्त ह्याच्यासाठीच केला की गोरगरिबांपर्यंत
टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा. मला वाटतं की त्या टेक्नॉलॉजीचा थोडा योग्य दिशेने वापर केला म्हणून आज मी राज्य कर निरीक्षक म्हणून माझी निवड झाली. कारण की तिथपर्यंत पोहोचायला पुण्यामध्ये आज बघतो आपण की 10,000-15,000ही पुरत नाहीत मुलांना अभ्यास करायला, जे आम्ही दोघं 7-8 हजारामध्ये करायचो. त्या म्हणजे सगळ्या गोष्टी होतात, फक्त आपल्या मनात जिद्द पाहिजे की मला करायचंय म्हणून. मोबाईलवर सगळ्या गोष्टी अवेलेबल, फक्त दिल्ली मुंबईचे सगळे शिक्षक मोबाईलवर अवेलेबल आहेत, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. खूप ज्ञान आहे, फक्त ते कॅच करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मार्गदर्शनाची खूप गरज आहे की मोबाईल घेतला म्हणजे त्याचा चांगला यूज कसा करायचा हे सांगणारं कोणीतरी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर माझं 2018 जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, माझं बाळ मला राहिलं. म्हणजे आमच्या घरी मला खूप स्ट्रगल करावं लागलं, कारण की आमच्या आजूबाजूलाही माझं जसं लवकर लग्न झालं तसेच मुलींचे लग्न आजही होतात आणि त्यामुळे आजही तेच आयुष्य जगतात ते 100-150-200 वर्षापूर्वी स्त्रिया जगत होत्या. तर मी बाकीच्यांसाठी नाही काही करू शकले, पण मी माझ्या बहिणींसाठी घरच्यांना म्हटलं की नका लग्न करू. पण घरच्यांचाही दोष नाही, तिथं वातावरणच असं आहे की जर एखाद्या आईवडिलांनी एखाद्या मुलीला शिकवायचा निर्णय घेतला ना, तिथे लोक लगेच त्यांना माझा वेडा झालाय का, मुलींना शिकून काय करणार आहेस तू, हे करणार आहेस. पण मुलगी 2 घराचं नाव उज्ज्वल करू शकते हे त्यांना कोणी सांगावं, आणि सांगितलं तर न पटणार आहे. कारण की संत तुकाराम महाराज म्हणायचे की आपण जे होईल ते पाहत राहावे, परियोगी राहावे आणि जागृत राहावे. तशाप्रमाणे आपण फक्त बघू शकतो, तर आपल्या स्वतःमध्ये बदल करू शकतो, इतरांना आपण ज्ञान नाही पाजवू शकत तशा पद्धतीने. त्यामुळं माझ्या घरच्यांसोबतही बऱ्यापैकी खटके उडायचे, घरच्यांशी खटके उडाय, कारण त्यांचं काही नाही, कारण त्याच्या कानात सांगणारेच तसे की तुझी मुलगी अशी असती, तुझी मुलगी ही अशी, तू असं करायला नव्हतं पाहिजे, तिने तसं करायला नव्हतं पाहिजे. म्हणजे एक वेळ तर असं होतं, माझ्या बहिणीसाठी माझ्या आई वडिलांसोबत मी थोडीशी जरा जास्त भांडले होते की नका करू लग्न. त्यांचा दोष नाहीये, त्यांना सगळ्यांनी ढकलल्यामुळे सगळ्या प्रवाहाच्या सोबतच जावं लागतं, थोडं जरी विरुद्ध गेलं की त्रास होतो. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचे. मग मी माझं तरी मला इतका त्रास व्हायचा, पुस्तकं वेगळं सांगतात आणि जगात वेगळंच दिसतंय, मध्येच एकदम ह्याच्यासारखं व्हायचं. मग त्यावेळेस माझ्या वडिलांना तर काय काय बोलायचे गावातले लोक की अशी मुलगी असती तर आम्ही रात्रीचीच मारली असती, असं केलं असतं, तसं केलं असतं, आई वडिलांना कोणी भांडतं का. अरे माझे आई वडील आहेत ते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, मी त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तयार, पण नाही का तुम्ही असं का करताय. तिच्या एकटीच आयुष्याचं उद्ध्वस्त नाही करत आहे, पुढच्या 1-2 पिढ्यावर पण त्याचा परिणाम होतोय. जर स्त्री चांगली सुशिक्षित असेल, तिला मातृत्व ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच्या नंतरच ती काही जे व्हायचे ते करू शकते ना, तर ते नाही, एवढ्या मोठ्या विचारांची लोक नाही येतं. त्यामुळं माझे 2018 जेव्हा मला बाळ राहिलं, त्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी माझे सासू सासरे किंवा घरचे कोणी बोलत नव्हतं, नातेवाईक कोणी बोलत नव्हते, ह्यांनाही कोणी नीट बोलत नव्हतं. बायकोचं ऐकतोय, बायकोचं ऐकून वेळा झालाय, असं तसं सगळे ऐकायला लागायचं. त्यांना खूप त्रास व्हायचा, म्हणजे टोमणे ते. त्यानंतर 2019ला मला मुलगा झाला, ज्यावेळेस माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्याकडे कोणीच आलं नाही, म्हणजे तिकडचे नाही तिकडचे पण नाही. म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मुलीला उठूनही बसता येत नाही. त्यावेळेस मी 3-4 मजल्याच्या दवाखान्यातून खाली एकटी बाळाला घेऊन आले. त्या बाळाचं स्वतः मी सगळं केलेलं. म्हणजे काय हे फक्त की स्वतःच्या मनानुसार किंवा योग्य निर्णय घेऊन तू करतेस, आमचं ऐकत नाहीयेस म्हणून तुला आम्ही एकदम माळी टाकल्यासारखंच करणार, अशा पद्धतीने. पण नाही, मी त्यावेळेस आपल्या सिंधुताई सपकाळ ज्यांना आश्रमाचा पुरस्कार मिळाला आणि त्यांना खूप सारे पुरस्कार मिळाले, त्यानंतर झाशीची राणी, त्यानंतर अशा खूप मोठ्या स्त्रिया, त्यानंतर इंदिरा गांधी यांचा आदर्श समोर ठेवायचे की नाही, त्यांना त्या काळात करता आलंय तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आज हे सगळं करायला. आपल्याकडे तर सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. त्यांचं सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून मी हे करायचं. मला त्याच्यातून इतकं मोटिवेशन भेटायचं. सिंधुताई सपकाळांचा मूवी त्यावेळेस रिलीज झाला होता. मी त्यांचा जो मूवीज बघितल्यावर 2 तास रडले अक्षरशः. अरे म्हटलं, माझ्यासोबत तर त्यांचे मिस्टरही नव्हते, माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत, मी काही करू शकते. माईंनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं, अनाथांची माय झाली, तर मला फक्त एक पोस्ट काढायची, स्वतःचं आयुष्य फक्त स्त्री सावध करायचे. त्यानंतर माझं बाळ म्हणजे खरं म्हणतात ना की मला अभ्यास होत नव्हता. मला बाळ झाल्याच्या नंतर खूप मला टाइम जायचा त्याच्यामध्ये, मला समजत पण नव्हतं. लिटरली बाळाला छोट्या गोष्टी कशा करायच्या ते मी युट्यूबवर बघायचे की हे कसं करायचं, ते कसं करायचं. युट्यूबच ही माझी माय आणि युट्यूबच माझा गुरु आहे. सगळं तेच शिकवतं मला सगळं की हे करा, ते करा. त्याच्यातूनच मी कॅच करते आणि ते करायचं. त्यानंतर त्याला सांभाळताना माझा अभ्यास होत नव्हता. मला इतका त्रास व्हायचा की आपलं कसं होणार आहे, म्हणजे आपला अभ्यासही होत नव्हता, आपल्याला हे करायचं ते करायचं, स्वप्न गेले काढायचं, आपण परत संसारातच गुंतवत होता.
तर पण म्हटलं नाही, जरी वेळ जात असेल ना तरी मी थांबणार नाही, 1-2 वर्ष एक्स्ट्रा लागतील पण मी करणारच आहे. बाळाला सांभाळत सांभाळत मी मोबाईलवर 3-4 तास अभ्यास करायचे आणि आजपासून 2-3 तास. 2019 ला माझी PSI ची पूर्व परीक्षा निघाली. मी इतकी टेन्शन मध्ये होते त्यावेळेस. माझी ती पूर्व परीक्षा म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी एवढी खुश झाले की नाही, एवढ्या 4-5 लाखाच्या कॉम्पिटिशन मध्ये मी पास होऊ शकते म्हणजे काहीतरी आहे आपल्यामध्ये. मग मी अजून चांगला अभ्यास चालू केला आणि त्याच्यानंतर मला कळलं की माझं जे स्वप्न होतं ना PSI व्हायचं ते मी नाही होऊ शकत, कारण की माझी हाईट कमी पडली थोडीशी. मी म्हटलं निसर्गाने जरी मला हाईट कमी दिली असेल तर मी माझ्या बुद्धीची हाईट एवढी वाढवेन की पाहिजे ती गोष्ट मी साध्य करेन. आणि त्यानंतर 20 ला मी परीक्षा दिली. परत 20 ला माझ्या 3-4 पूर्व परीक्षा मी पास झाले. 20च्या वेळेस कोरोनाला होता आणि लॉकडाऊन ते चालू, त्यावेळेस तर सगळ्या जगात निगेटिव्ह वातावरण झालेलं होतं. म्हणजे असं होतं की आपले स्वप्न विप्न तर राहू दे, आता जगण्यापर्यंत आलेलं होतं सगळं. तर त्यावेळेस ते जे 2-3 वर्ष होते ना एवढे भयंकर होते. म्हणजे अगोदर काही कमी होता आमच्या आयुष्यात संघर्ष म्हणून अजून कोविडने आणला, पण त्याच वेळेस माझ्यासाठी एक मोठी गोष्ट घडली की मोबाईलवरती सगळ्या गोष्टी फ्रीली इझिली अवेलेबल व्हायला लागल्या आणि त्याचा पुरेपूर यूज केला. नाही तर अगोदर एवढं अवेलेबल नसायचं आणि घरात बसून MPSC करणं एवढं शक्य नव्हतं. पुण्यातच जावं लागायचं किंवा मोठ्या चांगल्या शहरातच जावं लागायचं. मी आमच्या तिथून औरंगाबाद 30 किलोमीटर आहे. मी औरंगाबाद फक्त एक्झाम देण्यासाठी जाते, कुठल्याही गोष्टीसाठी औरंगाबाद जात नाही. म्हणजे सगळं घरात बसूनच करायचं मोबाईलवरूनच. त्यानंतर माझं 20 ला सगळ्या पूर्व परीक्षा पास झाल्यावर मी माझं बाळ त्यावेळेस 8-9 महिन्याचं होतं, नाही 1-1.5 वर्षाचा होता. मग मी विचार केला की ह्याला सांभाळत माझा खूप टाइम चाललाय. मग माझ्या आईकडे होते. मी माझ्या आईला म्हटलं, आई म्हटलं सांभाळते. आणि मग लगेच एका सेकंदात तयार झाली. तिने एका सेकंदात तयार झाली, पण मी तोपर्यंत आई झालेली होते. एका मातृत्वाची भावना माझ्या पूर्ण मनात शरीरात रुजलेली होती. मला त्याला ठेवून राहणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा होती त्यावेळेस ती. पण म्हटलं सोनाली तू आजपर्यंत फक्त पुढेच चालत आली, तुला इथून पुढे चालायचे. जर तू पाठीमागे बघितलंस ना तर फक्त अंधारापेक्षाही काळोख आहे तुझ्या आयुष्यात. तू मागे वळलीस तर लोकांना तेवढंच पाहिजे की बघा हा बायकोसाठी करत होता आणि बायका करतच नसेल आमचा विश्वास होता. मला त्या पोरींसाठी उदाहरण बनायचं होतं की नाही, माझ्याकडे बोर्ड दाखवलं ना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तिने करू शकली तर आम्हीही करू शकतो. मी म्हणत नाही की तुम्ही MPSC UPSC करा, डॉक्टर इंजिनियर करा, पण तुम्हाला ऍटलीस्ट जे आवडतंय ते करा. तुम्ही सरेंडर करून स्वतःचे स्वप्न बिप्न थोडी नका मिळू. म्हणजे स्त्रियांमध्ये जे आदिशक्ती, मायाशक्ती, नारी शक्ती जे नाव आहेत ना ते असेच नाही दिलेले, ते आपल्याला ते आहे ते शक्ती, त्याच्यामुळं काहीतरी भेटलेलं आहे ते नाव वगैरे. त्यानंतर 2020 जेव्हा त्याला ठेवलं तेव्हा मला कळलं नव्हतं आणि माझा अभ्यास होत नव्हता. माझं अर्ध लक्ष तिकडं अर्ध लक्ष इकडं. मी त्या सगळ्या मेन्स 4ही मेन्स नापास झाले. म्हणजे इतकं त्यावेळेस एवढं टेन्शन होतं. म्हटलं एक एवढ्या परीक्षा पास झालो आपण, एकही पास नाही होता आला, आता संपलं सगळं, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. पुन्हा 21 ला परीक्षा दिली. 21 ला STI ची पूर्व परीक्षा पास झाले आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचे 2 परीक्षा पास झाले मी. आणि त्यावेळेचा पण STI चा रिझल्ट गेला आणि इंडस्ट्रीचा पण रिझल्ट गेला. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस पण तो काही तिकडं काही इकडं असं होतं. माझ्या अभ्यासात काही लक्ष लागत नसायचं आणि स्वतः मला घरात बसून लक्षात येत नसायचं की कॉम्पिटिशन किती, अभ्यास किती करायला पाहिजे. ह्या सगळं मला स्वतःला चांगले मार्क आले ना वाटते सगळ्यांना आले असतील, कमी आले मला वाटते सगळ्यांना आले असतील ते याच्यामध्ये. पण मग 2023 ला जानेवारीमध्ये पूर्व परीक्षेची परत एक ॲड आली. त्यावेळेस माझ्याकडचं सगळं संपलेलं होतं. माझ्या वेटिंग लिस्ट लॅब झालेल्या होत्या. सगळं म्हणजे मला असा कुठलाही एक मुद्दा काय म्हणते त्याला काय स्टेप नाही की जिथं मला त्रास झालेला नाही. प्रत्येक मुद्द्यावर माझा छळ झालेला आहे कुठल्याही. आणि असं म्हणतात नाही की एक स्त्रीच आहे जी स्त्रीला पुढे नेते किंवा एक स्त्रीच आहे जी स्त्रीला मागे आणते. तसंही माझ्या बाबतीत भरपूर जागा घडलेल्या, कारण माझ्या वेटिंग लिस्ट एका स्त्रीमुळेच लॅब झालेली. मी त्यांना दोष नाही देत, फक्त मी एवढं सांगते की तुम्ही ज्यावेळेस थोडं पुढे जातात ना मागे हात द्या, त्यांना मागच्यांना पुढे घ्यायचा प्रयत्न करा. असं नाही की तुम्ही पुढे गेला म्हणजे खूपच काहीतरी वेगळं केलं. जर ज्यावेळेस तुम्ही मागच्यांना हात देणार आहेत ते अजून मागच्यांना हात देणार आहेत. असं करत करत प्रत्येक स्त्री सुधारणार आहेत आणि प्रत्येक स्त्री स्वतःचं काहीतरी एक स्थान निर्माण करणार आहे. आज स्त्री खंबीर असणं, धैर्यवान असणं खूप काळाची गरज आहे. असे एकदम साध्या भोळ्या स्त्रियांचे कामं नाही गेले. काळ खूप बदलतोय, काळानुसार आपल्यालाही बदलावा लागणार आहे. आणि संक्रांतीच्या दिवशी हेच आहे स्त्रीच्या मग हे असत ना मूल्य ते त्याचा जागर करण्याचा क्षण आहे. खरं तर हळदी कुंकाचा कार्यक्रम सरस्वतीबाई जोशी ज्यांनी सुरू केलेला होता. का की
त्यावेळेस अस्पृश्य जमातीतील स्त्रियांना किंवा मग मागासलेल्या समाजामध्ये मिसळून देत नव्हते. त्यांचा असा उद्देश होता की जर आपण काही कार्यक्रम केला तर स्त्रिया येतील, एकमेकींना विचार सांगतील, एकमेकांना मत प्रदर्शन करतील, एकमेकांना साथ मत करतील आणि त्या स्वतःचा विकास करतील. आणि त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं खरं तर आश्रमाने खूप मोठं म्हणजे ते कार्य करतात, ते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलंय म्हणजे मी कधीही विचार केला नव्हता की माझी एखादी संक्रांत अशी अविस्मरणीय राहील. 2023 ला माझी पूर्व परीक्षा झाली एप्रिलमध्ये. त्यावेळेस म्हणजे खूप टेन्शन मध्ये होते, माझ्या वेळेत इंग्लिश वगैरे सगळं झालेलं होतं. मी रडत पेपरला गेलेले होते. पेपर होईस तरी माझ्या लक्षात येत नव्हतं की मी काय करते पेपरमध्ये का काय काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस मला स्वतःला म्हणजे सांगणार आतून माझं मन म्हणायचं की करतो होईल, पण नाही काही माणसाचेच पेशन्स असतात ना, पेशन्स त्याचं एक लिमिट असतं. त्यावेळेस म्हटलं किती दिवस होणार आहे आता असंच, किती दिवस चालणार आहे, प्री मेन्स बाकीच्यांचं तोपर्यंत तोंड काही बंद नव्हते. किंवा मला ना आमच्या गावाकडे जायला, माझ्या माहेरी जायला रस्ता बदलावा लागलेला अक्षरशः की आली किती वर्ष झाले शिकती आणि शिक्षण होत असतं का. अरे तुम्ही नाही स्वतः करू शकत तर दुसऱ्याला तरी डिमोटिवेट करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही काय करता? तुम्ही काहीच बोलू नका ना, नाही तुम्हाला मोटिवेट करता येत तर. म्हणजे ते म्हणतात ना पुष्प नाही बन सकते तर काटे बन कर्म तर ना, तसं का करताय तुम्ही? इतका त्रास व्हायचा मला. मी रात्रीच होणार आहे आता असंच, किती दिवस चालणार आहे, प्री मेन्स बाकीच्यांचं तोपर्यंत तोंड काही बंद नव्हते. किंवा मला ना आमच्या गावाकडे जायला, माझ्या माहेरी जायला रस्ता बदलावा लागलेला अक्षरशः की आली किती वर्ष झाले शिकती आणि शिक्षण होत असतं का. अरे तुम्ही नाही स्वतः करू शकत तर दुसऱ्याला तरी डिमोटिवेट करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही काय करता? तुम्ही काहीच बोलू नका ना, नाही तुम्हाला मोटिवेट करता येत तर. म्हणजे ते म्हणतात ना पुष्प नाही बन सकते तर काटे बन कर्म तर ना, तसं का करताय तुम्ही? इतका त्रास व्हायचा मला. मी रात्रीचं यायचं, सकाळी निघून जायचं. मला आमच्या गावातले जवळपास 90% लोक म्हणायचे की तू कधी येते, शेजारच्या पादाची सुद्धा आणि कधी जाते आम्हाला समजत नाही. काय म्हणजे मला माझ्याकडे उत्तरच नाहीये तुम्हाला भेटल्यावर की मी किती दिवस एमपीएससी करणार आहे किंवा किती दिवस शिकणार आहे. आणि असं काही नाहीये की मी खूपच वयाची, माझं आता रनिंग 28 चालली आहे. आता अजून माझ्या मैत्रिणींचे लग्न नाही झाले. ज्यावेळेस माझ्या लग्नाला आता 13 वर्ष होते, तोपर्यंतच म्हणजे 20-22 वर्ष लग्न झालं, 1-2 वर्षात जर मूलबाळ नाही झाले अजून कसं नाही होत. अरे मूलबाळ ह्याच्यातच तुमचं आयुष्य आहे का? त्याच्या पुढे जाऊन बघा ना थोडं. मुलं बाळ ह्या सगळ्या होणाऱ्या नैसर्गिक गोष्टी, आपण शिक्षण स्वतः का आपण जन्माला आलो माणसाच्या, का आपल्याला बुद्धी दिली आहे देवाने एवढी, त्याचं काहीतरी यूज करा ना. स्पिरिट असतं. महात्मा गांधी तर म्हणायचे एखाद्या माणसाला तेव्हाच माणूस म्हणा जो त्याच्याकडे माणसासारखे काही गुण असतील आणि स्पिरिट असेल माणूस म्हणून असणार. तर नुसतं एक शरीर म्हणून किंवा एक दिसतंय माणूस म्हणून जगण्यात काही अर्थ नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे जे समाजात त्यांनी ज्ञान ठेवलेलं आहे ना तेच फक्त घ्यायचंय, जास्त काही मोठं काम नाही करायचं फक्त. पण ते घ्यायला पण इतका त्रास होतो ना जो मला खूप झालेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मला स्ट्रगल करावं लागायचं. 2023 ची पूर्व परीक्षा झाल्यानंतर मला खूप चांगला स्कोर आला. मग मी म्हटलं आता माझ्या सगळ्या परत एकदा पूर्व परीक्षा निघते. मी लगेच दुसऱ्या दिवशी मेन्स अभ्यास चालू केला. मेन्स एवढी व्यवस्थित केली आणि प्रीचा रिझल्ट लागला. मी जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून नाव चेक केलं कारण की मला आता त्या लिस्टपेक्षा मला फायनल लिस्टमध्ये यायचं होतं. मी परत अभ्यास माझा जसा आहे तसं कंटिन्यू ठेवला. मेन्सची परीक्षा दिली. परीक्षा खूप चांगली गेली. म्हटलं ह्या वर्षी मी आरामात पास होऊन जाईल, एकतरी पोस्ट फिक्स होईल. जो 12 वर्षाचा संघर्ष तपश्चर्या जी रावणे केली होती ना ती माझी पूर्ण होईल असं वाटायचं मला. जसं 12 वर्ष तपश्चर्या करून रावणाला माझे प्रसन्न झाला होता तसं असं वाटायचं मला एमपीएससी प्रसन्न होईल आणि मला माझ्या पदरात एखादी तरी पोस्ट टाकलं या वर्षी. आणि तसं घडलंही. 2023च्या परीक्षेमधून माझी राज्यकर निरीक्षक म्हणून एनटीटी महिला प्रवर्गातून 3री आणि ऑल महाराष्ट्र ओपन फिमेल मधून 29 नंबरची निवड झाली. मला अजून 1-2 मुद्दे सांगा वाटतात. ज्यावेळेस म्हणजे कंपनीत आम्ही काम करायचो ना त्यावेळेस 300-400 रुपये रोज होता. लिटरली इतक्या छोट्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावा लागायचा. दिवाळीचे दिवस होते. मी घरी दिवाळीचं नाही का थोडंसं करत होते माझ्या पद्धतीने आणि हे कंपनीत गेले दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये पण 3-4 दिवसाच्या. मी म्हटलं कशाला जाते कंपनी, 2-4 दिवस राहा घरी, करा थोडंसं सणावारात राहा. ते म्हणे नाही म्हणजे असे नॉर्मली 300 रुपये हजेरी देतात. मी जर आता कामाला गेलो 4 दिवस तर 600 रुपये हजेरी भेटेल आणि आपली दिवाळीचा सण असाच होऊन जाईल.
मला इतकं वाईट वाटायचं की काय आहे देवा, म्हणजे प्रामाणिकपणाला काही महत्व आहे का नाही. एखादा माणूस जर काहीतरी चांगलं करतोय तर त्याला स्ट्रगलच आहे, आणि खरंच स्ट्रगल आहे. कारण की स्ट्रगल आपण तर काहीच नाही हो. हा स्ट्रगल संत तुकारामांना नाही चुकलेला, हा स्ट्रगल संत ज्ञानेश्वरांना सुद्धा नाही चुकलेला, हा स्ट्रगल सावित्रीबाईंना सुद्धा नाही चुकलेला, हा स्ट्रगल बाबासाहेब आंबेडकरांना नाही चुकलेला. तर आपण कोण? खूप मग ते सगळं मी त्यांचं घ्यायचे आणि डोक्यात, आणि मग मला मोटिवेशन भेटायचं नाही. आपल्याला काहीच नाही, आपण खूप इझी सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो. म्हणजे त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं की काय कसली जिंदगी. मला हेच माझ्यासाठी मोटिवेशन होतं की बाहेर एक्सटर्नल मोटिवेशनची गरज याच्यासाठीच पडत होती. कारण की आई वडील सगळ्यांचे करतात, आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलासाठी काहीतरी चांगलं करावं, आपल्या मुलांनी काहीतरी त्याच्या आयुष्यात चांगलं करावं, स्थिर सावरावं, हेच आई वडिलांचे स्वप्न असतात. पण एखाद्या नवऱ्याचं स्वप्न खूप म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. एखाद्या नवऱ्याने नाही का बायकोमध्ये स्वतःचं स्वप्न बघणं, किंवा बायकोला मोठं करण्यासाठी एखादा नवरा दिसतो, हे मी माझ्या आयुष्यात बघितलं तर पहिलं सुधारते. त्यानंतर म्हणजे असं नाहीये की कुठलीच गोष्ट अशक्य आहे. अशक्य तर काहीच नाहीये, सगळं शक्य आहे. फक्त आपण मनात ठाणलं पाहिजे की मला करायचंय. एक स्त्री असली म्हणून काय झालं, एक आई असली म्हणून काय झालं, कुठलीही भूमिका करता करता मी स्वतःचं एक चांगलं अस्तित्व निर्माण करू शकते. मी माझ्या घरच्यांचा, मी माझ्या सगळ्यांचा आधार बनू शकते. की नाही की मी ते म्हणतात ना, आजची स्त्री आपला की सबला. आपला नाही येत, आपण सबला आहोत. फक्त स्वतःला ओळखा आणि स्वतः म्हणजे सगळ्यांना विश्वासात घेऊन. मला तर नाही माझ्या सासऱ्यांचा विश्वास संपन्न करता आला, पण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा. सून म्हणजे काही कुठली एखादी ही नसती, म्हणजे ती तुमच्याच भूमिकेत, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याची सून असते त्यावेळेस तुम्ही त्या भूमिकेत असता, त्याच भूमिकेत ती असती. तिचे स्वप्न, तिचा मान, तिचा सन्मान, याचा आदर करायला शिका. त्यावेळेसच तुम्हाला ती जीव लागेल. म्हणजे नाही का आपण असं म्हणतो की नाही का आमच्या सुना अशा, आमच्या सून तशी, पण तुम्ही जशा पद्धतीने देणार आहेत ना तशाच पद्धतीने रिटर्न भेटणार आहे. तुमच्या सोनाचे स्वप्न, तुमच्या मुलींचे स्वप्न किंवा तुमच्या सोनाचा मान सन्मान असं थोडीच नका मिळू. तुम्ही जर त्यांना किंमत दिली तरच समाज त्यांना किंमत देणार आहे. त्यामुळं त्यांना सपोर्ट करा, त्यांना जाऊ द्या पुढं. आणि म्हणजे जर तुम्ही एक स्त्री, एक मुलगा पुढे गेला तर प्रत्येकाचं घर सुधारणार आहे. पर्यायाने गावाने, शहराने, राज्य, देश आपला सुधारायला वेळ नाही लागणार जर प्रत्येकाने असं थांबलं तर. पण करायला पाहिजे. आणि एखादं करतंय ना तर त्याला करू द्या ना, की त्याची टिंगल ठेवायला उडायची. आणि आजच्या कार्यक्रमाला खरं तर मी ज्यावेळेस मला महाराजांनी फोन केला होता की मॅडम आम्ही असाच विचार करतोय तुम्हाला पुरस्कार द्यायचा, त्यावेळेस लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं की मला फक्त एक नोकरी पाहिजे होती, आयुष्य स्थिर स्थावर करायचं होतं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की महाराजांनी मला त्यांचं एवढं याच्यावर बोलवलं, पुरस्कार दिला, त्यानंतर सत्कार सोहळा केला. गायत्री सेंदाने मॅडम त्यांचं स्वतःचं काम सगळं बिझी शेड्यूल सोडून माझ्यासाठी वेळ काढून आल्या. म्हणजे त्यांचे काय म्हणतात उपकार नाही विसरू शकत. कायम मी त्यांच्या ऋणात राहीन. आणि माझ्या संसार घरगाला सांभाळता समाजासाठी थोडं तरी काहीतरी द्यायचा प्रयत्न नक्कीच मी करेल. एवढं बोलते आणि सर्वांना परत एकदा धन्यवाद देते. धन्यवाद.